मी घाबरून कोपऱ्यात बसले होते. जसजशी रात्र गडद होत चालली होती, तसतसं मला असं वाटलं की कोणीतरी माझं हृदय मुठीत धरलं आहे. आणि तेवढ्यात खोलीच्या दाराशी आवाज आला. खोलीच्या दारातील किंचित आवाजाने माझं हृदय धडधडू लागलं. माझे पुढे काय होणार आहे या भीतीने मी माझ्या मुठी आवळल्या होत्या. खोलीचा दरवाजा उघडला आणि ती व्यक्ती लटपटत्या पावलाने खोलीत आली. त्याचे डगमगणारे पावले माझ्या दिशेने सरकताच त्याने मोठ्या ताकदीने दरवाजा बंद केला. मी मरणार आहे असं मला वाटत होतं. मी घाबरले आणि कोपऱ्यात जाऊन बसले. तो म्हणाला, एवढे का घाबरलेस? मी तर तुझा नवरा आहे, अनोळखी नाही. माझ्याकडे बघून तुला अनेक प्रथा कायदे आठवतात ना? तर बघ, आता मी तुझा नवरा आहे. तुझ्यासोबत काय करतो ते. मी तुला असं सोडून देईन असं अजिबात समजू नको. मी हे ऐकून रडायला लागले. त्यावेळी मी पूर्णपणे असहाय्य होते. आत्तापर्यंत मी माझ्या शाळेच्या गणवेशात होते. मी फक्त 18 वर्षाची होते आणि मी 12वीच्या वर्गात शिकत होते. शाळेतून घरी जात असताना अचानक एक कार माझ्या समोर उभी राहिली. मी गाडीचा मागचा दरवाजा उघडताच कोणीतरी मला मनगटाने पकडून मोठ्या ताकदीने आत ओढले. मी दचकले आणि गाडीत पडले. कुणीतरी मला गाडीच्या आत ओढलं होतं. दरवाजा अचानक बंद झाला. माझ्या नाकावर रुमाल ठेवला गेला आणि मी बेशुद्ध झाले होते. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी एका बंद खोलीत होते. हे पाहून मी खूप घाबरले आणि रडायला लागले. घाबरून मी दारावर टकटक करू लागले. दार उघडून मला येथून बाहेर काढण्यास सांगितलं, पण माझी आरडाओरड ऐकणारं तिथं कोणीच नसल्याने मी रडत रडत हतबल झाले होते. माझा घसा कोरडा पडला होता आणि आता दुखायला सुद्धा लागला होता. संपूर्ण खोली बंद होती. सुमारे 4 तासानंतर दरवाजा उघडला तेव्हा समोर असलेला माणूस पाहून मी श्वास घेण्यात विसरले. त्याच्यासोबत आणखी 2 माणसे होती. त्यांना पाहून माझं हृदय थरथरलं. मला वाटलं की कदाचित ही व्यक्ती आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आली असावी. तो आता माझा इज्जतीचा कलंक लावेल, पण त्याला मला आयुष्यभराची वेदना द्यायची होती. तो म्हणाला की पंडितजीने 10 मिनिटांनी येतील. लग्नाची सर्व व्यवस्था मी केली आहे. जर तुला सन्मानाने घरी जायचं असेल तर आधी या लग्नाच्या कागदपत्रावर कोणताही नकार न देता सही कर, नाहीतर मी तुझे काय करू शकतो हे तुला माहीतच आहे. एवढं बोलून त्याने एक वकील माझ्याकडे आणला आणि काही कागदपत्रे माझ्याकडे दिली. तो विकत घेतलेला वकील वाटत होता. त्याने ते कागद माझ्यासमोर सादर केले आणि माझी स्वाक्षरी घेतली. त्याने दोघांना बाहेर काढलं. मी रडायला लागले. मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या घरी परत जायचं होतं. मला वाटलं की कदाचित तो माझ्याशी लग्न करून मला घरी पाठवेल आणि मग जगासमोर मला स्वीकारण्याबद्दल बोलेल. त्याने सांगितलेली कोणतीही गोष्ट मी नाकारली नसती, कारण त्याचे परिणाम माझ्यासाठी चांगले झाले नसते. त्यामुळेच मी ठरवलं होतं की त्याने सांगितलेली कोणतीही गोष्ट नाकारायची नाही. त्याला माझ्याशी कायदेशीर आणि आमच्या रीतिरिवाजापणे लग्न करायचं होतं. मी शांतपणे कागदपत्रावर सही केली होती आणि त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं होतं. माझ्या मनात काय चाललं होतं की जर मला या क्रूर माणसापासून स्वतःला वाचवायचं असेल तर तो सांगेल तसं करावं. कारण मला वाटलं होतं की लग्नानंतर तो मला माझ्या घरी पाठवेल, तेव्हा मी कोर्टातून घटस्फोट घेईन. अशा दुष्ट माणसासोबत मी माझं आयुष्य कधीच जगणार नाही. पण ही माझी मोठी चूक होती. लग्नानंतर देखील त्याचा आणखी वाईट हेतू होता आणि त्याला त्या वाईट हेतूबद्दल मी अनभिज्ञ होते. माझ्या चुकीच्या समजुतीमुळे लग्न होताच मी घरी जाईन असा आनंद मी मनातल्या मनात मानत होते. म्हणूनच त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला मी सहमती देत होते, कारण मला माझी इज्जत वाचवण्याची संधी हीच वाटत होती. पंडितजी तिथे आले आणि ते मला बोलायला आले. मी नकार न देता त्यांच्या सोबत गेले. मी नाही म्हणाले नाही. त्यांच्याशी शांतपणे लग्न केलं. काही वेळाने ते सर्व निघून गेले, पण त्याने मला परत खोलीत आणून बसवलं. मला वाटलं की तो काही वेळाने येईल, मग मी त्याला घरी सोडायला सांगेल. पण ती व्यक्ती लग्नानंतर सर्व विसरलेले दिसत होती. जसजसा वेळ जात होता तसतसे माझं हृदय अधिकाधिक धडधडत होतं. मी उभं राहिले आणि त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावू लागले आणि म्हणाले की मी तुला पाहिजे ते केलं. देवासाठी दार उघड, मला माझ्या घरी पाठव. तू माझ्याशी लग्न केलंस, मला सन्मानाने ने आणि सर्व लोकांसमोर तुझ्या घरी आण, कारण माझ्यावर बदनामीचा डाग लागू नये. पण बाहेर पूर्ण शांतता होती. मी कितीतरी वेळ दार वाजवत रडत राहिले.
मी विनवणी करत राहिले, पण बाहेर शांतता होती आणि कोणच काहीच बोलत नव्हतं. दमून थकून मी पुन्हा त्याच बेडवर जाऊन बसले. सकाळपासून भुकेने आणि तहानेने माझे शरीर निर्जीव होत आहे असं मला वाटत होतं. मी पाणीसुद्धा प्यायले नव्हते. जसजसा वेळ निघून गेला तसतशी रात्र खोलवर गेली होती. मी भीतीने येणाऱ्या वेळेची वाट पाहत होते आणि तेवढ्यात मला दारावर टकटक ऐकू आली. ती व्यक्ती खोलीत आली आणि मी खूप घाबरले. त्याच्या बदल्यात त्याने माझ्याशी लग्न केलं होतं. त्याला मी माझ्या शब्दाची आठवण करू देऊ लागले. माझं नाव विशाखा आहे. मी एका छोट्या गावातील रहिवासी आहे. वडील व्यसनाचे बळी होते. ते दारूच्या नशेत येऊन माझ्या आईला मारहाण करायचे. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते आणि खूप सुंदर देखील होते. माझ्या आईवडिलांकडे जाऊ द्यायचे नाही. जेव्हा ते दारूच्या नशेत घरी यायचे तेव्हा माझी आई म्हणायची की तुझे वडील चांगले नाहीत, त्यांच्यापासून दूर राहा, कारण अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनांचा भरोसा नसतो. त्यांना नात्याची देखील पर्वा नसते. मीही आईची आज्ञा पाळली आणि क्वचितच वडिलांसमोर जात असे. माझ्या आईने माझ्यावर खूप प्रेम केले आणि मी देखील माझ्या आईसाठी जीवाचे रान करायचे. आई आणि मुलगी आम्ही दोघी आमचा उदरनिर्वाह करत होतो. घर खर्चात ओढाताण करून आईने मला शाळेत प्रवेश मिळवून दिला, कारण मला शिक्षणाची खूप आवड होती. वडिलांनी मनाई केली होती की शिक्षणाची काय गरज आहे, पण माझा हट्ट पाहून आईने त्यांचं न ऐकता मला एका चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. एकदा माझ्या वडिलांची प्रकृती नशेमुळे बिघडली आणि ते रस्त्यावर बेशुद्ध पडले. त्यामुळे हा मुलगा विपुल 2 मुलांसह माझ्या वडिलांना घरी घेऊन आला होता. मी दरवाजा उघडला. हा अत्यंत दुर्दैवी क्षण होता. ते तिघे देखील दारूच्या नशेत होते. मात्र माझे वडील नशेमुळे बेशुद्ध झाले होते. माझ्या वडिलांचे हात त्यांच्या खांद्यावर होते. त्यांचा चेहरा आणि मान खाली पडलेली होती. मी अस्वस्थ झाले आणि पप्पा पप्पा असं ओरडू लागले. माझी किंकाळी ऐकून आई बाहेर आली आणि अनोळखी आणि मध्यधुंद लोकांना पाहून आई माझ्याकडे रोखून बघू लागली. मला दरडावत आत जायला सांगितलं. तुझ्या वडिलांची ही अवस्था अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे झाली आहे. तू एवढी काळजी करण्याची गरज नाही. या व्यसनाने त्यांचा मृत्यू होईल. मी खोलीत गेले, पण मला कळलं नाही की हा क्षण माझ्यासाठी काय त्रास घेऊन येणार होता. आणि आज मी डोळ्यात अश्रू घेऊन त्या क्षणाला दोष देत उभी होते. जेव्हा मी शाळेत जात होते तेव्हा मला असं वाटलं की कोणतरी माझ्या मागे येत आहे. 2-4 दिवस कुणीतरी माझ्या मागे येत आहे असा भास होत राहिला. पण एकदा मी मागे वळून पाहिलं, त्या दिवशी माझ्या वडिलांना घेऊन आलेला तोच मुलगा अजून काही पावलाच्या अंतरावर माझ्या मागे मागे येत होता. तोंडात सिगारेट घेतलेला तो 23 ते 24 वर्षाचा तरुण सावळा आणि उन्हाळ प्रकारचा वाटत होता. मी त्याच्याकडे अत्यंत रागाने पाहिलं, जेणेकरून त्याला समजेल की त्याचं माझ्या मागे येणं मला अजिबात आवडलेलं नाही. पण तो पिवळे दात काढून हसायला लागला. मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिले, पण एकदा त्याने माझ्याशी असं काही केलं ज्याची मी कल्पना देखील करू शकत नाही. मी शाळेतून येत असताना तो समोर उभा राहिला. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून घराकडे निघाले. माझी शाळा घरापासून फार दूर नव्हती, फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर होती. तो मुलगा पटकन माझ्याकडे आला आणि म्हणाला की मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. मी म्हणाले, हा कोणता रस्ता आहे? तू कोण आहेस? मी तुला ओळखत देखील नाही आणि मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. मी माझे शब्द अतिशय टोकदार आणि कठोर ठेवले होते. तो म्हणू लागला की तुझे वडील मला चांगलं ओळखतात. तुझ्या नात्यासाठी मला माझ्या घरच्यांना तुझ्या घरी पाठवायला आवडेल. हे ऐकून मी रागाने लाल झाले. मी म्हणाले की असं काही करायची गरज नाही, कारण मला तू अजिबात आवडत नाही आणि यानंतर माझा पाठलाग करू नकोस. असं म्हणत मी पुढे निघाले. मला वाटलं प्रकरण इथंच संपलं असेल, पण तो मुलगा 2 दिवसांनी माझ्या आईसोबत आमच्या घरी आला. त्यावेळी माझे वडील घरीच होते. माझे वडील त्याला ओळखत होते, त्यामुळे त्यांनी त्याला घरी येण्यापासून रोखलं नाही. तो आत आला आणि अगदी हक्काने तिथे पडलेल्या खुर्चीवर बसला. त्याची आई देखील खूप विचित्र होती. तोंडात पानाचा विडा घेऊन आमचं संपूर्ण घर एकटक पाहत होती. तिने आपल्या मुलाला दिलेल्या वाईट संगोपनाची तिला जाणीव देखील नव्हती आणि तिने तिच्या मुलाचे हे नातं माझ्यासाठी आणलं होतं. तिने आपल्याला मुलगा समजून घ्यायला हवं होतं, कारण तिचा मुलगा ड्रग्ज ॲडिक्ट होता. अंमली पदार्थाचा व्यसनाधीन व्यक्तीला नशा न मिळण्यास तो आपल्या पत्नीला देखील विकू शकतो. त्या बाईने इकडे तिकडे बोलत असताना माझ्या वडिलांशी माझ्या लग्नाचा विषय काढला. मला वाटलं की माझे वडील तिला हाकलून लावतील, पण मला धक्का बसला जेव्हा माझे वडील मला म्हणाले की हा काही गंमत नाही, मी याला माझ्या मुलीचा हात कसा देऊ.
असे म्हणताच त्याने खिशातून 2 लाख रुपये काढले आणि वडिलांसमोर ठेवले. त्याची आई म्हणू लागली की आमच्याकडे दुकाने आहेत आणि घर देखील आहे, ज्याचे आम्हाला चांगलं भाडं मिळतं. तुमची मुलगी आमच्या घरी सुखात राहील, असं म्हणत तिने तोंडातील पानाची पिचकारी जमिनीवर टाकली. माझी आई म्हणाली, हे 2 लाख उचल आणि इथून निघ. मला हे नातं अजिबात मान्य नाही. पण माझ्या वडिलांनी लगेच तिच्या हातातून ते 2 लाख रुपये घेतले. ते म्हणाले की मला हे नातं मान्य आहे. हे ऐकून मला प्रचंड राग आला. आई विचारू लागली, की काय झालं आहे तुम्हाला? मी माझ्या मुलीला ड्रगच्या आहारी गेलेल्या माणसाच्या स्वाधीन कधी देखील करणार नाही. पप्पा म्हणू लागले, तुझी मुलगी कुठून आली? ती माझी मुलगी आहे आणि मी पूर्ण विचार करूनच तिचे लग्न या मुलाशी करीन. हे ऐकताच मी ताबडतोब खोलीतून बाहेर आले आणि रागाने माझ्या वडिलांना सांगितलं की मला हे नातं अजिबात मान्य नाही. माझ्या तोंडून नकार ऐकून त्या मुलाच्या आईने आपल्या मुलाला चिडवायला सुरुवात केली की मूर्ख मुला, तू म्हणायचंच की तुझं त्या मुलीवर प्रेम आहे आणि ती तर नकार देते. ते ऐकून मला आणखी राग आला. मी म्हणाले, मला हा अडाणी अशिक्षित मुलगा अजिबात आवडत नाही. तुम्ही लोक इथून निघून गेलात तर बरं होईल. पण तो मुलगा रागाने उभा राहिला. तो त्याच्या आईला म्हणाला, आई तू घातलेली अंगठी मला दे. मी काय करू शकतो ते मी हिला आत्ताच दाखवतो. शेवटी माझ्यात काय कमी आहे? हे ऐकून माझी आई सुद्धा रागाने म्हणू लागली, तू हे सगळं जबरदस्तीने का करतोस? तेव्हा माझ्या वडिलांनी आईशी भांडण करायला सुरुवात केली. ते म्हणाले, विशाखा माझी मुलगी आहे. मी तिला विहिरीत ढकलले तरी नकार देणारे तू कोण? मग वडील त्या मुलाला म्हणाले, तू मुलीला अंगठी घाल, तुला कोण अडवतो ते मी बघतोच. पप्पाने माझ्या आईचा हात घट्ट पकडून तिला खोलीत नेऊन बंद केलं. मी म्हणाले, पप्पा मला या मुलाशी लग्न करायचं नाही. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती का करत आहात? पण माझ्या वडिलांनी माझं काहीही ऐकलं नाही. त्या महिलेने आपल्या हातातील जुनी सोन्याची अंगठी काढून मुलाच्या हातात दिली. तो अगदी बेफिकीरपणे हसत माझ्या दिशेने सरकला आणि मी काही पावले मागे गेले. मी म्हणाले, बघ माझ्या जवळ येऊ नकोस. खबरदार जर तू माझा हात धरण्याचा प्रयत्न केलास तर. त्याने अत्यंत क्रूरपणाने मला ओढलं आणि ती अंगठी जबरदस्तीने माझ्या बोटात अडकवली. तो म्हणाला, यापुढे माझा तुझ्यावर हक्क असेल. असं म्हणत त्याने आईकडे पाहिलं. त्याच्या आईने तिच्या पर्समधून 5,000 रुपये काढले, माझ्या हातावर ठेवले आणि म्हणाले, आम्ही पुढच्या आठवड्यात येऊ आणि आमच्या सुनेला घरी घेऊन जाऊ. माझे वडील ते 2 लाख रुपये पुन्हा पुन्हा बघत खुश होत होते. माझे वडील खूप लोभी होते आणि पैशासाठी काहीही करू शकतात हे मला माहीत होतं. आई दार वाजवत होती. मी पुढे जाऊन दरवाजा उघडला. माझ्या आईचे मन अत्यंत दुःखी झाले होते. तिने माझ्या बाबांना धक्का दिला आणि म्हणाली की तुम्ही कसले बाप आहात? लोक आपल्या मुलीच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करतात आणि तुम्ही तुमच्या एकुलत्या एक मुलीला व्यसनाच्या हवाली केलत. पण माझ्या वडिलांना तिच्यासमोर आईच्या तोंडावर जोरदार चापट मारली आणि म्हणाले, ती माझी मुलगी आहे. तुला हवं ते करायला तू कोण आहेस? आत्ता जर तू तिला फूस लावण्यासाठी तोंडातून एक शब्द देखील काढलास तर मी तुला आत्ताच घरातून हाकलून देईल. हे ऐकून आई गप्प झाली. तो मुलगा माझ्याकडे निर्लज्ज नजरेने बघत आईसोबत निघून गेला. मी हातातल्या अंगठीकडे बघतच राहिले. बराच वेळ मला काहीच सुचलं नाही. काही वेळाने शुद्धीवर आल्यावर मी माझा राग त्या अंगठीवर काढला. मी बोटातून ती अंगठी काढून फेकून दिली. माझ्यासाठी ती अंगठी नसून गुलामीची साखळी होती. मला त्या अंगठीचा प्रचंड तिरस्कार वाटला. मी ती अंगठी तिथे फेकून दिली आणि म्हणाले, मी त्या मुलाशी लग्न कधीच करणार नाही. हे ऐकून माझ्या वडिलांना राग आला. मी खोलीत जायला लागतात त्यांनी मला केसांनी पकडून भिंतीवर आदळलं आणि म्हणाले की तुझ्यात एवढी हिंमत की मी जे बोलेल ते नाकारशील. त्यांनी ती अंगठी उचलली आणि माझ्या वडिलांनी मारहाण करून ती अंगठी पुन्हा माझ्या बोटात घालायला लावली. मी संपूर्ण रात्र रडत घालवली. मी त्या व्यक्तीचा विचार करत होते ज्याची मला किळस येत होती. मी माझं संपूर्ण आयुष्य त्या व्यक्तीसोबत कसं घालवू शकेन? साखरपुडा झाल्यापासून तो रोज मला उचलून जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवायचा, तर कधी शाळेतून उचलायचा. माझे मित्रमैत्रिणी मला बघून माझी चेष्टा करायचे. मला त्याची खूप लाज वाटायची. मी माझ्या आईकडे तक्रार केली तरीही ती काही करू शकत नव्हती. ती देखील असहाय्य होती. माझे वडील त्याचे खूप लाड करायचे. ते दोघे अनेक तास एकत्र पत्ते खेळायचे आणि दारू प्यायचे. घरी आल्यावर तो विचित्र मागण्या करायचा. माझ्यासाठी चहा बनव असं सांगायचा, तर कधी म्हणायचा की माझ्यासाठी तुझ्या हाताने हलवा बनव. तो माझ्यासमोर बसून माझी स्तुती करायचा आणि माझे वडील हे ऐकून आनंदी व्हायचे. मला माझ्या वडिलांचा देखील तिरस्कार वाटू लागला.
तो कुठल्या तरी बहाण्याने माझा हात धरायचा प्रयत्न करायचा, तर कधी माझ्या गळ्यातील ओढणी ओढायचा. मी नकार दिला तर तो मला म्हणायचा की तू माझी बायको होणार आहेस. मला पाहिजे ते मी करू शकतो. मी म्हणायचे की हे चुकीचं आहे. मी अजून तुझी बायको नाही. लग्नापूर्वी माझ्यासोबत असं वागणं मला अजिबात आवडत नाही. लग्न होईपर्यंत तू तुझ्या मर्यादेत राहा. पण माझ्या बोलण्याचा त्या नराधमावर काहीच परिणाम होत नव्हता. एक दिवस तर त्याने मर्यादा ओलांडली. घरी कोणी नव्हतं आणि तो अचानक आला. माझ्या एकटेपणाचा फायदा घेत त्याने माझ्या कमरेला हात घालून मला जवळ ओढलं आणि मला किस करण्याचा प्रयत्न करू लागला. मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पुन्हा तेच म्हटलं की तू माझी बायको होणार आहेस आणि मी काहीही करू शकतो. पण मी त्याला जोराने दूर ढकललं आणि रागाने म्हणाले, मी अजून तुझी बायको झालेली नाही. त्यामुळे लग्नापूर्वी मला हात लावू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. तेवढ्यात माझी आई तिथे आली आणि तो तिथून निघून गेला. एके दिवशी मी अशी बातमी ऐकली की मला आनंद व्हावा की दुःख हेच समजलं नाही. ते दिवशी माझे वडील घरी आले नाहीत. अख्खी रात्र निघून गेली होती. आईला काळजी वाटत होती की ते रात्री दारू पिऊन कुठल्या तरी रस्त्याच्या कोपऱ्यावर पडले असावेत. सकाळ होताच विपुल माझ्या वडिलांना घरी घेऊन आला. माझे वडील वारले होते. दारू जास्त प्यायल्याने ते इतके बेशुद्ध झाले होते की त्यांना पुन्हा जागच आली नाही. हे सर्व ऐकून मला अजिबात वाईट वाटलं नाही आणि माझ्या डोळ्यात अश्रू देखील आले नाहीत. माझ्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला गावकरी आले नाहीत, कारण माझ्या वडिलांचे वागणे चुकीचे होते हे संपूर्ण गावाला माहीत होतं. फक्त काही मोजके लोक आले होते आणि तेही माझ्या आणि माझ्या आईबद्दलच्या सहानुभूतीपोटी. वडिलांच्या मृत्यूनंतर विपुलचे सर्व संबंध तुटले, कारण हे नातं वडिलांनी ठरवलं होतं आणि आम्ही या नात्यातून मुक्त झालो होतो. दुसऱ्या दिवशी तो मला भेटायला पुन्हा घरी आला, तेव्हा मी ती अंगठी काढून त्याच्या तोंडावर फिरकावली. संबंध तुटल्यामुळे त्याला प्रचंड राग आला आणि त्याने बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. तेव्हा मी त्याला जोरात कानाखाली मारली, त्याला घराबाहेर ढकललं आणि बजावलं, पुन्हा येथे येण्याचा प्रयत्न करू नकोस. माझे वडील आता या जगात नाहीत. त्यांच्याबरोबर माझं तुझ्याशी असलेलं नातं देखील संपलं आहे. थप्पड मारल्यावर तो सुन्न झाला होता. मी गावासमोर त्याचा इतका अपमान केला होता, त्यामुळे मला वाटलं की तो पुन्हा इथे पाय देखील ठेवणार नाही. काही दिवस शांततेत गेले. तो मुलगा पुन्हा आला नाही. मला वाटलं की इतका अपमान झाल्यावर तो घाबरला असेल. पण दुसऱ्या दिवशी त्याने मला शाळेतून येताना रस्त्यातून उचललं आणि त्याच्या घरी आणलं. मी त्या खोलीत बसले होते, तेवढ्यात दार उघडलं. तो नशेत होता आणि समोर येऊन बसला. तो म्हणाला, तू का घाबरतेस? मी तुझा नवरा आहे. तुला वकील आणि काही साक्षीदारासमोर माझे पत्नी बनवलं आहे. अग्निभोवती फेरे घेतले आहे. त्याचं हे बोलणं ऐकून मी स्तब्ध झाले. मी म्हणू लागले की मला घरी सोड. तो माझ्या अगदी जवळ आला आणि माझ्याकडे बघून म्हणाला, जोपर्यंत मला माझा हक्क मिळत नाही तोपर्यंत मी तुला इथून जाऊ देणार नाही. तुला काय वाटलं, आता तू माझी बायको आहेस आणि मी तुला सहज जाऊ देईन? मी खूप दिवसापासून तुझी आतुरतेने वाट पाहत होतो आणि आज मला हा अधिकार मिळाला आहे. असे म्हणत तो माझ्या इतक्या जवळ आला की त्याच्या तोंडाचा दुर्गंध माझ्या नाकात गेला. मला मळमळायला लागलं. मी माझा श्वास रोखून धरला. त्यानंतर त्याने माझ्यावर जे अत्याचार केले त्याची मी कल्पना देखील करू शकत नव्हते. सर्व कवरे त्याने माझ्यावर लादले. मला असह्य वेदना होत होत्या आणि माझी इच्छा असून देखील मी काही करू शकत नव्हते. सकाळ झाली तेव्हा माझे संपूर्ण शरीर ठणकत होते. मी उठले तेव्हा असं वाटलं की मी मरत आहे. माझं सर्व काही संपलं आहे. विपुल म्हणाला की तू तुझ्या घरी परत जा, पण जर कोणाला काही सांगायचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. असे म्हणत त्याने मला घरापासून काही अंतरावर आणून सोडलं. अत्यंत उद्ध्वस्त अवस्थेत मी घरात शिरले. माझी आई खूप अस्वस्थ होती. परिसरातील काही महिला माझ्या घरी बसल्या होत्या. माझी अवस्था पाहून त्या वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागल्या. माझ्या आईने मला पाहताच लगेच खोलीत नेलं आणि त्या महिलांना तिथून निघून जाण्यास सांगितलं. मी ढसाढसा रडू लागले. संपूर्ण हकीकत आईला सांगितली. आता काहीच उपाय नव्हता, कारण त्याने कायदेशीर कागदपत्राच्या आधारे माझ्याशी नाते प्रस्थापित केलं होतं. माझी आई म्हणू लागली, आता तुझी त्याच्याच घरी पाठवणी करणं योग्य आहे. तो तुझ्यावर प्रेम करतो असा दावा करतोय. कोणास ठाऊक, जर तू त्याच्यासोबत राहायला लागलीस तर कदाचित तो सुधरेल. माझं हृदय धडधडत होतं, पण मी असहाय्य होते, कारण काल रात्री त्याने माझ्यावर जे अत्याचार केले होते ते मी आयुष्यभर विसरू शकत नव्हते. इच्छा नसताना देखील आई मला सुखी संसाराची स्वप्न दाखवू लागली. आजूबाजूचे लोक देखील आमच्या घरी येऊ लागले. ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली होती. सर्वजण विपुलवर थुंकत होते, पण त्याच्या दहशतीमुळे
कोणीही काही बोलत नव्हतं. आई म्हणाली, आता तुझ्या बापाची सावली तुझ्या डोक्यावर नाही, आणि ती असती तरी ते बाप कमी आणि कसं बायासारखे जास्त वागले असते. आपण दोघे एकट्या बाई मुलगी त्यांच्याशी लढा देऊ शकत नाही. त्यामुळे तू त्यांच्या घरी पत्नी म्हणून शांतपणे राहा. देवाची इच्छा असेल तर विपुल सुधारेल, पण तो सुधारण्यासारखा माणूस नव्हता हे मला पक्क ठाऊक होतं. आपल्याला कोणाचाही पाठिंबा नाही. विपुल चांगला कमावतो, तो तुला सुखात ठेवेल, एवढं बोलून आईने डोळे पुसले. काही दिवसांनी विपुल परत आला आणि म्हणाला, आजपासून मी इथेच राहणार आहे. माझ्या आईने देखील संमती दिली की या बहाण्याने एक पुरुष घरात राहील. लग्नानंतर देखील त्याचा दृष्टिकोन बदलला नाही. त्याने माझ्याशी अत्यंत क्रूर गैरवर्तन सुरूच ठेवलं. मी त्याची पत्नी होते तरीही तो माझा इतका छळ करायचा की वेदना आणि त्रासामुळे मी निष्पन्न झाले होते. रात्रीचा अंधार जसा वाढायचा तसतसे माझं हृदय भीतीने धडधडू लागायचं. तो रोज रात्री माझा छळ करायचा, इतका त्रास द्यायचा की मी वेदनेने विहाळ व्हायचे. मी आईला सांगितलं तर ती मला फक्त धीर धरायला सांगायची. त्याच्याकडे स्वतःची नोकरी नव्हती, पण वडिलोपार्जित घर आणि दुकाने होती, ज्यांची भाडे त्याला मिळायचे. दिवसभर तो काहीही काम करत नसे तरी त्याला भाड्याचे भरपूर पैसे यायचे. आणि मग एके दिवशी मला समजलं की मी गरोदर आहे. बाळाचं ऐकून कदाचित त्याने वागणं सुधारेल असं मला वाटलं होतं, पण तसं काहीही झालं नाही. माझी प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. येणाऱ्या बाळाची बातमी ऐकून त्याच्या वागण्यात काडीचा देखील बदल झाला नाही. तो रात्री तसाच छळ करायचा. डॉक्टरने मला स्पष्ट सांगितलं होतं की पतीपासून दूर राहा, अन्यथा पोटातील बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे मी विपुलला सांगितल्यावर तो संतापला आणि म्हणाला, हे सांगणारे डॉक्टर कोण? जर मी माझ्या शारीरिक गरजा तुझ्याकडून पूर्ण करणार नाही तर कोणाकडून करणार? गरोदर असलेल्या स्त्रिया पतीच्या गरजा पूर्ण करत नाहीत का? मी म्हणाले, पण डॉक्टर म्हणाले आहेत की बाळ खूप अशक्त आहे, बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. माझं हे बोलणं ऐकता तो अत्यंत घाणेरड्या स्वरात म्हणाला, ठीक आहे, मी माणूस आहे आणि माझ्या काही शारीरिक गरजा आहेत ज्या मी नक्कीच पूर्ण करेन. तुझ्याकडून नाही तर तुझी आई माझी गरज पूर्ण करेल. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी त्याला थरथर त्या आवाजात विचारलं की तू असं कसं बोलू शकतोस? ती तुझ्या आई समान आहे, तुझी सासू आहे. पण पुढच्या क्षणी त्याने जे काही केलं त्याचा मी विचार देखील करू शकत नव्हते. तो उठला आणि थेट माझ्या आईकडे गेला. तो माझ्या आईला जबरदस्तीने त्याच्या खोलीत ओढू लागला आणि म्हणाला, आता मी काय करू शकतो ते दाखवतोस. तो माझ्या आईला ओढून खोलीत नेत होता आणि मला हे भयानक दृश्य सहन होत नव्हतं. तेवढ्यात माझी नजर अंगणात पडलेल्या एका जड पितळी फुलदाण्यावर पडली. मी ती हातात उचलली आणि ओरडले, माझ्या आईला सोड. जर तू माझ्या आईला हात लावलास तर मी तुला जिवंत सोडणार नाही. हे ऐकून तो विकृतपणे हसू लागला आणि म्हणाला, मला मारण्याची तुझ्यात हिंमत नाही. त्या क्षणी माझ्यात एवढी ताकद कुठून आली मला माहीत नाही, पण मी ती जड फुलदाणे पूर्ण ताकदीने विपुलच्या डोक्यात फेकून मारले. रक्ताच्या थारोळ्या तो जागेच जमिनीवर कोसळला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले. विपुलची अवस्था पाहून लोकांनी म्हटलं की या नराधमाला हीच शिक्षा मिळायला हवी होती. त्यानंतर संपूर्ण परिसरातील लोकांनी मिळून गुप्तपणे त्याचे अंतिम संस्कार उरकले आणि त्याबद्दल कोणाला काहीच कळू दिले नाही. त्यानंतर मी आणि माझी आई ते गाव सोडून शहरात आलो. शहरात आल्यानंतर मी शिक्षणासोबतच एक छोटी नोकरी करू लागले आणि माझी आई शिलाईकाम करून उदरनिर्वाह करू लागली. 1 महिन्यानंतर मी एका मृत मुलीला जन्म दिला. मला माझ्या बाळाच्या जाण्याचे अतोनात दुःख झालं, पण कदाचित त्या नराधमाच्या सावलीतून ते बाळ सुटले हेच तिच्या हिताचे होते असं वाटून मी मन घट्ट केलं. शहरात येऊन 2 वर्षे उलटून गेली होती. मी छोटी नोकरी करून आईला आणि स्वतःला सावरत होते. एके दिवशी माझ्या आईच्या ओळखीच्या एका व्यक्तीने माझ्यासाठी एक स्थळ आणलं. त्या मुलाची पहिली पत्नी बाळंतपणात मरण पावली होती. त्या घरात एक लहान नवजात मुलगी होती जिला वाढवण्यासाठी एका आईची नितांत गरज होती. म्हणूनच त्या मुलाला लग्न करायचं होतं. जेव्हा माझ्या आईने हे स्थळ माझ्यासमोर ठेवलं आणि सांगितलं की मुलगा सुशिक्षित समजूतदार आहे आणि तुला सुखात ठेवेल, तेव्हा मी ते निरागस चिमुरडीचा विचार केला. मला वाटलं त्या लहान बाळाला एका मायेच्या आईची गरज आहे आणि मी त्या मुलीची स्वतःच्या जीवापाड काळजी घेईन. हा विचार करून मी लग्नाला होकार दिला. माझ्या आईने माझं लग्न लावून दिलं आणि मी माझ्या आयुष्यात पुढे गेले. माझा नवा पती अत्यंत प्रेमळ आणि चांगला माणूस आहे. मी त्याच्या मुलीची अगदी खऱ्या आईप्रमाणे काळजी घेते. हे पाहून माझ्या पतीच्या मनात माझ्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला आहे. आज मी माझ्या संसारात खूप आनंदी आणि समाधानी आहे. पण आजही जेव्हा तो जुना काळ आठवतो तेव्हा माझा आत्मा थरथर कापतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.